नमस्कार. मागच्या काही सोमवारपासनं मी पिंपरीला जाते आहे महादेवांच्या दर्शनाला आणि आज पण मी चालली आहे. पण हा मागच्या सोमवारचा नजारा मी तुम्हाला दाखवते आणि आत्ताच्या सोमवारचं पण वातावरण तुम्हाला दाखवते. बघा कशी काळी काळी भोर ढग आलेत, बारीक बारीकसा पाऊसही पडत होता आणि रस्त्याने जाताना हा मोर आम्हाला दिसला, जो की दरवेळी दिसतो, बहुतेक पाळीव असावा. इतका छान आणि आरामात बसलेला होता. गाडी जवळून आली त्याचं त्याला काहीसुद्धा वाटलं नाही. आज आवर्जून तुम्हाला तिथल्या जुन्या मूर्त्या दाखवते. ह्या पारंपरिक ज्या दगडात कोरीव काम केलेल्या मूर्त्या असतात ना, त्या आहेत, ज्या की खंडन पावलेल्या आहेत. त्या मूर्त्या सगळ्या त्यांनी आसपास काढून ठेवल्यात. हे मार्कंड मुनींच्या आईवडिलांचं मंदिर आहे. मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि मंदिराच्या जवळच ही गावची नदी आहे. मंदिराचं काम खूपच जुनं झाल्यामुळे त्याची दगडं पूर्ण वेगवेगळी झाली आहेत आणि तिथून दिसणारा हा सप्तशृंगी गड, जो की धुक्याच्या चादरीत झाकला गेला आहे. घरी निघालो होतो, पण रस्त्याने पुढे गायी आणि म्हशी चालत होत्या, त्यामुळे आम्ही थोडंसं निवांत थांबलो आणि त्यांना जाण्याची वाट बघितली. तोपर्यंत म्हटलं बाकीचा नजारा बघूयात. अजून कुठनं पाण्याचे धबधबे येत नव्हते, पण वातावरण छान झालं होतं. थंड गार हवा आणि सगळीकडे असं जणू काही झाडं या वातावरणाची वाट बघत होती. इतकी छान फुललेली दिसत होती. आणि आत्ता या सोमवारचं वातावरण बघा, पूर्ण डोंगरं धुक्याने भरलेली आहेत. छान जिकडे तिकडे पाण्याचे धबधबे वाहत आहेत आणि गावाची नदीसुद्धा मागच्या वेळी जी कोरडी होती, एका आठवड्यात पाण्यामुळे सगळं वातावरण बदललं आणि नदी पाण्याने भरून वाहायला लागली. आणि तिथूनच दिसणारा समोरचा डोंगर. तसं हे गाव अशा ठिकाणी येतं की चहूबाजूने डोंगरच आहे. इतकं निसर्गरम्य आणि मनाला शांत करणारं वातावरण. सप्तशृंगी मातेचा गड बघा. पुढच्या वेळी जेवढे ढगं होते, मागच्या वेळी जेवढे ढगं होते त्यापेक्षा जास्त ढगं तर आत्ता उतरली आहेत. आणि हे सुंदरसं मार्कंडेय मुनी यांच्या आईवडिलांचं मंदिर, जिथे छान छोटंसं लिंग आहे, नंदी महाराज आहेत आणि दगडातलंच कोरीव कामात त्यांच्या आईवडिलांची प्रतिमासुद्धा आहे. आणि हे असे छोटे धबधबे वाहत होते. हे पाणी बघून इतकं मनाला छान वाटत होतं. आता मी परतीच्या मार्गावरती आहे. रस्त्यावरती इतकी खेकडं आली होती, सफेद खेकडं, की अक्षरशः त्यांचीच वर्दळ जास्त होती रस्त्यावरती माणसांपेक्षा. आमच्याकडे नाल्या पाण्याने भरून वाहायला लागल्यात. तुमच्याकडे आलं आहे की नाही एवढं पाणी? कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.